हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे एकदम मजेत आहात. तर आज व्हिडिओचा विषय असा आहे की माझ्यासोबत एक घडलेला किस्सा सांगणार आहे मी तुम्हाला. म्हणजे तो किस्सा थोडा फनी पण आहे आणि त्याचे परिणाम पण भोगावे लागलेले आहेत मला. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ॲज यू ऑल नो, लहान मुलांना खाऊ घालणं म्हणजे एक मोठं मिशनच असतं. माझा मुलगा ते जेवताना एका ठिकाणी बसतच नाही. तो पुढे पुढे आणि मी ताट घेऊन त्याच्या मागे मागे असते. मग त्याला खाऊ घालण्यासाठी, तो एका जागेवर बसण्यासाठी मी रोज काही ना काही नवीन शक्कल लढवत असते. तर मग मी त्या दिवशी पण तसंच केलं. ॲक्च्युली मी हे नेहमीच करते. म्हणजे त्याच्याकडे एक स्पिनर टॉय आहे. हा बघा, हा असं केलं की फिरतो. ठीक आहे. तर मग मी हे नेहमी हातावर, पायावर, कुठेही, इथे कुठेही चिटकवते. तर मग याच्या नादाने तो एका जागेवर बसतो आणि मग आमचं खाणं व्यवस्थित होतं. मग मी 2-4 दिवसांपूर्वी माझ्यासोबत याच्या रिलेटेडच एक किस्सा घडला. तर तोच मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी काय केलं, हा जो स्पिनर टॉय आहे, तो घेतला आणि इथे चिटकवला. मी आता चिटकून नाही दाखवते, त्यामुळे मला इथे जखम झाली. आता हे थोडंसं फेड झालेलं आहे, दिसणार नाही तुम्हाला कदाचित. मी त्याचा एक व्हिडिओ पण दाखवते तुम्हाला. याच्या रिलेटेड एक शॉर्ट्स व्हिडिओ पण टाकलेला आहे मी. तो तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये तुम्हाला दिसेल की मी तो इथे चिटकवलेला आहे आणि शंभूला खाऊ घालत होते. तर मी त्या दिवशी तसंच केलं. म्हणजे हा इथे चिटकवला स्पिनर आणि मग त्याला खाऊ घालू लागले आणि तो एन्जॉय करत होता. तो मस्त फिरवत होता आणि खात होता. मी म्हटलं चला एका जागेवर बसलाय ना, मग तर राहू दे, चिटकू दे तसंच, आणि त्याला खाऊ घालत होते. मग मी असा विचार केला की चला आता हे थोडं इंटरेस्टिंग वाटते, तर आपण एक रील बनवूया. तर मी मग कॅमेरा सेट केला, वेगवेगळ्या अँगलने शूट केलं, एक्सप्रेशन्स दिले. आमचा खाऊ खाऊन संपला. ठीक आहे. आता खरी कहाणी इथून सुरू होते. मग मी म्हटलं आता चला सगळं आवरलं आहे, तर मग आता स्पिनर काढून टाकूया. स्पिनर काढायला गेले तर तो लवकर निघतच नव्हता. मग तसाच ओढून काढला तर मला थोडंसं दुखलं. पण मग असा विचार केला की ठीक आहे, होत असेल, म्हणून मी इग्नोर केलं. तेव्हा काही वेळानंतर मला ना थोडंसं इथे जास्त जळजळायला लागलं. असं चुणचुण होतं ना, तसं होऊ लागलं. मग मी आरशामध्ये पाहिलं आणि आरशात बघितलं तर शॉकमध्येच मी. कारण इथे पूर्ण असं रेड झालेलं होतं. स्पिनर ज्या जागेवर चिटकवला होता ना, तिथे मला अशी मस्त जखम झाली होती ना. ॲक्च्युली झालं काय होतं, एकतर मी त्याला खाऊ घालण्यामध्ये वेळ गेला. ठीक आहे. त्यानंतर रील बनवण्यामध्ये पण ते बराच वेळ इथे चिटकून राहिलं ना. त्यामुळे ते एवढं पॅक बसलं नाही, ते फिट बसलं आणि मग काढताना पण ते मी असं जोरात ओढून काढलं. मला तेव्हा जाणवलं नाही काही. पण मग आरशात बघितलं ना, तर मी असं स्वतःकडे बघतच राहिले. म्हणजे हे पूर्ण असं असं कुंकू कसं लावतात ते म्हाताऱ्या बायका, तसं मोठं असं लाल झालं होतं इथे. मग मी म्हटलं, "अरे यार, काय झालं हे?" कार्तिकलाही दाखवलं. तो तर हसायलाच लागला. मलाही हसू येत होतं, पण ते म्हणजे लकीली ते जास्त असं त्रास देत नव्हतं मला, पण दिसायला फारच विचित्र दिसत होतं. खरंच ना, लोकांना फक्त 15-20 सेकंदाचा किंवा 30 सेकंदाचा व्हिडिओ दिसतो. पण त्यामागे अशा काही भन्नाट गोष्टी होतात ना, ज्यामुळे आपल्यालाच प्रॉब्लेम होतो. हे मला त्या दिवशी समजलं. बाळाला खाऊ घालण्यासाठी काहीही करा, पण स्वतःची पण काळजी घ्या. हेच मी या व्हिडिओमधनं तुम्हाला सांगेन. कारण माझ्यासोबत जे झालं ना, मला असं वाटतं ते कोणासोबत होऊ नये. आता फेड झालेलं आहे, दिसणार नाही, तर थोडंसं लाल दिसतं इथे. कारण हा व्हिडिओ मी त्या इन्सिडेंटच्या 3-4 दिवसानंतर बनवते. आय नो बऱ्याच मदर्स रिलेट करतील माझ्यासोबत. तुम्ही असं काही करू नका. म्हणजे आय नो बेबीला खाऊ घालण्यासाठी आपण पाहिजे तेवढे प्रयत्न करतो, सगळं काही करतो. पण स्वतःला इजा होईल असं काहीच करू नका. माझ्यासोबत झालं म्हणून मला ते तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. तर हा व्हिडिओ जराही रिलेटेड वाटला असेल ना, जराही आवडला असेल, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि असं काही प्लीज करू नका. स्वतःची काळजी घ्या, बाळाचीही काळजी घ्या, पण स्वतःचीही काळजी घ्या. थँक यू. बाय.